श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठामधून एक अशी छान वानगी, जी आपण खूपच लवकर बनणारी वानगी आहे. तुम्ही बघू शकताय. आज आपण बनवणार आहे छान अशी गुडपापडी, ज्याला आपण फक्त 1 वाटी तूप, 1 वाटी गुड आणि 1 वाटी गव्हाच्या पिठाच आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती छान झाली आहे. आता आपण गुडपापडी बनवायसाठी काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. चला तर मंडळी आपण बघूया. शकताय इथे मी कढई गरम करायला ठेवते आहे. इथं मी गावरानी तूपचा वापर करते आहे. छान बघू शकता आहे. इथं मी 1 वाटी तूपचा वापर केला आहे आणि इथं गव्हाचं पीठ टाकते आहे मी. छान आपण असं तुपामध्ये गव्हाच्या पिठाला मस्त असं शेकून घ्यायचं आहे, तूप सुटेल तोपर्यंत. आहे मी अजून 2 ते 3 चमचे सारखं तूप टाकलं आहे आणि छान असं आता तूप सुटेल तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी कंटिन्यू पिठाला तुपामध्ये हलवत राहते, तर खूप छान असं आपलं तूप सुटेल आणि छान अशी आपली गुडपापडी तयार होणार आहे. तुम्ही बघू शकताय किती छान तूप सुटलं आहे आणि असं करून तुम्ही बघा. तुम्हाला जर पिठामध्ये व्हाईट दिसतील, पीठ व्हाईट जर दिसत असेल पीठ, तर समजा का अजून तुमचा पीठ सेकलं नाही गेलं आहे. पण तुम्ही बघू शकताय छान असं पीठ आपलं शेकलं गेलं आहे. आता आपण त्याच्यात इलायची पावडर टाकायचं आहे. इलायची पावडरनी आपली गुडपापडीला खूप छान असा स्वाद येणार आहे. आता इथं मी काजू आणि बदाम मस्त असे बारीक कापून घेतले आहे, ते आपण ऍड करायचे आहे. छान असं मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे. आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, तर आपण 1 वाटी इथं गूळ टाकायचा आहे. आता गुडला पण आपण छान असं मेल्ट करायचं आहे. जोपर्यंत पिठामध्ये गुड मेल्ट नाही होतं तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे. शकता आहे किती छान आपला गुड मेल्ट होऊन गेलेला आहे. आता आपण 2 मिनिटं राहू देऊ आणि आपण ह्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असं तूप आपण सुटायला पाहिजे तोपर्यंत आपण गुडपापडीला होऊ द्यायची होती. आता आपण त्याला एक ताट घेऊ. ताटामध्ये आपण थोडं तूप टाकायचं आहे. आता तुपाला आपण सर्व बाजूनी लावायचं आहे ताटाला. आता आपण जे हे आहे गुडपापडीचं, ते आपण त्याच्यात टाकायचं आहे. आपण याला गरमच वाटीच्या मदतनी मी तुम्ही बघू शकताय असं ताटामध्ये छान पसरवते आहे. बघू शकताय मी छान असं पूर्ण ताटामध्ये पसरवून घेतलं आहे वाटीच्या मदताने. आता आपण जे बारीक काजू बदाम क्रश केले होते त्याला आपण गार्निशिंगसाठी असं टाकून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसते आहे. आता आपण जे गार्निशिंग केलेलं आहे त्याला थोडंसं हलक्या हाताने आपण असं ड्रायफ्रूटला दाबून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी कशी रीते करते आहे. आता आपण जे आपलं हे गुडपापडीचं बॅटर आहे ते गरम याच्यामध्येच आपण छान असे छोटे काप करून घ्यायचे आहे सुरीच्या मदताने. तुम्ही बघू शकता आहे. तुम्ही बघू शकता आहे इथं मी बर्फी सारखे काप पाडून घेतले आहे. आता आपण याला चांगलं थंड होऊ देणार आहे.
तुम्ही बघू शकताय झटपट आणि छान अशी आपली मिठाई रेडी आहे. आता आपण त्याची पीसेस करू. वाव, तुम्ही बघू शकताय किती छान आपले पीसेस झाले आहेत. खूपच छान. तुम्ही एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला माझ्या चॅनलवर कमेंट करा आणि अशीच आपण नवी रेसिपीसाठी भेटूया श्री स्वामी समर्थ चॅनलमध्ये. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया. टाटा, बाय बाय.